कोण बोलणार कोण नमस्कार. मी रोहिणी इंद्रजित गरड. आमचा सद्गुरू महिला बचत गट. आम्ही असंच काही काम नव्हतं आम्हाला, तर सगळ्यांनी मिळून ठरवलं की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे, आपला ग्रुप पुढे चालला पाहिजे आणि सगळीकडे नाव झालं पाहिजे सद्गुरू महिला बचत गटाचं. त्यासाठी काहीतरी आपण उद्योग केला पाहिजे. नुसतं आम्ही असं म्हणत राहिलो, पण त्याच्यासाठी बजेट काढणं किंवा त्याच्याकडे सगळ्यांकडून पैसे काढणं हे काही लवकर पॉसिबल होत नव्हतं. तर आम्हाला असंच अचानक कोणी सांगितलं बरं शारदा आपल्याला की दादांची मदत. भिंगारे मॅडम आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना कल्पना दिली की आम्हाला हा सॅनिटरीज पॅडचा बिझनेस करायचा आहे. तर ती म्हणे तुम्ही दादांना एकदा भेटा. मग आम्ही एकदा दादांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि जस्ट त्यांच्या एकदाच कानावर घातलं तर त्यांनी आम्हाला लगेच मदत उपलब्ध करून दिली आणि त्यांची पीए वारंवार आम्हाला येऊन भेटून पण गेली आणि त्यांनी आम्हाला मदत करून हा बिझनेस स्टार्ट करायला लगेच भाग पाडलं आणि 2-4 वेळा त्याच्यावर मीटिंग पण झाली. तर दादांचं कौतुक करणं एवढं म्हणजे जेवढं कौतुक करणं एवढं कमीच आहे. तर ते आमदार म्हणून तर आम्हाला सगळ्याला आवड दिला आणि बिझनेसमध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. धन्यवाद. आमचा सद्गुरू नमस्कार. आमचा सद्गुरू महिला बचत गट आहे. 2017 पासून हा महिला बचत गट चालू आहे. सुरुवातीला हा फक्त छोट्याच गोष्टींमुळे म्हणजे महिलांना नमस्कार. आमचा हा बचत गट श्री सद्गुरू महिला बचत गट आहे. सुरुवातीला हा बचतीच्या हिशोबानेच तयार केलेला होता. ज्या महिला आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणजे आहेत बाहेरच्याच, पण कोणी कोणाला ओळखत नव्हतं की हा बाबा हिची परिस्थिती अशी, हिची परिस्थिती तशी, कोणी ओळखत नव्हतं. सुरुवातीला आम्ही एकदम कमी याच्यामध्ये सुरुवात केली, पण महिलांना काहीतरी काम पाहिजे, हातामध्ये काम पाहिजे म्हणून आम्ही सुरुवातीला पॅडचं काय काम करायचं आधी हा विचार चालला होता. पण काम पण असं पाहिजे की त्यांना त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे आणि आनंदही दुसऱ्या महिलेला पण त्याचा फायदा मिळाला पाहिजे. मग असं काय काम करायचं किंवा मग काय गोष्ट आहे की तिचा महिलेसाठी उपयोग होईल, महिलांनी महिलेसाठी केलेला उपयोग म्हणून आम्ही पॅडचा बिझनेस करायचा. म्हणजे जे महिलांना दर महिन्याला लागतं आणि त्या मेडिकलमध्ये जरी गेल्या, आजची महिला कितीही सुधारलेली असली तरी एखाद्या मेडिकलमध्ये गेली तर ती आधी विचार करते मागू का नको, काय करू, ती पटकन मागे म्हणजे होत नाही म्हणून. आणि ज्या तळागाळातल्या महिला आहेत, बचत याच्यामधल्या वाडी वस्तीच्या महिला आहेत, त्या जास्त करून मेडिकलपर्यंत जात नाहीत. त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही विचार केला की तिथपर्यंत गेलं पाहिजे. आपली स्वच्छता ही आपणच केली पाहिजे या दृष्टीने विचार केला पाहिजे म्हणून आम्ही पॅड ही संकल्पना लक्षात ठेवून म्हणजे पॅडचा बिझनेस चालू केला. आम्ही 2018ला म्हणजे करोना यायच्या आधी पॅडचा बिझनेस चालू केला. तो आधी आमच्यामध्येच बचत गटामध्येच होता फक्त. तेव्हा आमचं म्हणजे बरंचसं सेल सुरुवात केली, बरंचसं सेल होत होता. त्याच्यानंतर करोना आला. करोनाच्या काळामध्ये सगळं ठप्प झालं. आम्ही जो व्यवसाय करत होतो तो पण ठप्प झाला. कॉन्टॅक्ट्स कमी झाले, कोणाचं कोणालाही ताळमेळ लागेना. त्याच्यामधून नंतर थोडंसं सावरत असताना परत करोना संपल्यानंतर सगळ्यांना वाटलं की बाबा आपला पहिला जो बिझनेस आहे तो चालू केला पाहिजे. पण चालू करायचा आता करोनाच्या काळामध्ये सगळ्यांना आर्थिक अडचणी होत्या. त्याच्यामध्ये प्रत्येकाची आर्थिक अडचणी असल्यामुळे गटातून पण कर्ज उचलता येत नव्हतं. त्याच्यामध्ये आमदार चंद्रकांत दादा पाटलांचे जे सहकारी आहेत त्यांनी गटाशी संपर्क साधला. संपर्क साधल्यानंतर त्यांनी आमची जी अडचण आहे ती ओळखून आम्हाला कर्ज स्वरूपामध्ये रक्कम पुरवली. त्यामुळं आम्ही हा बिझनेस परत चालू करू शकलो. बिझनेस चालू करत असताना आम्हाला येणाऱ्या अडचणी की आम्हाला पॅड्स पाहिजे, काय आहे किंवा वस्तीपर्यंत पोहोचायचं आहे, त्या ज्या अडचणी आहेत त्यांनी दूर केल्या.
त्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं. त्याच्यामधून आम्ही आता हा पॅडचा बिझनेस चालू करत आहे. ती सांगेल म्हणजे थोडंसं हे होऊ द्या. नमस्कार, मी सद्गुरू महिला बचत गट बाणेर यातली सदस्य शारदा दीपक गरुड, राहणार बाणेर. आमचा कोविडच्या आधी बिझनेस चालू होता. तो आमचा नगर, पुणे जिल्हा, जळगाव आणि ग्रामीण भागात चालू होता. पण कोविडचा थोडासा हे झाल्यामुळं आमचा बिझनेस एकदम शून्यात गेला. त्याच्यानंतर दादांशी संपर्कात येऊन आम्हाला धनंजय सरांनी थोडी मदत केली, मार्गदर्शन केलं. त्यामुळे आम्ही आज हा बिझनेस चालू करू शकलोय. त्याकरता दादांचे खूप खूप धन्यवाद. ते तसं म्हणजे दोघींमध्ये होतो. नाही म्हणजे सरासरी किती होता? नाही आई मी तुला सांगते. मेरा नाम किरण वर्मा है, मैं यूपी से आई हूँ और 2017 से यहाँ हमारा बचत गट चालू हुआ. लोग जो कि बानेर में ही जगह जगह पे हम लोग रहते थे. फिर एक दूसरे से मित्रता बढ़ी, हमारी दोस्ती बढ़ी. फिर हम लोगों ने एक गट स्टार्ट किया, गट चालू किया, जिसमें उन्होंने भिंगारी मैडम ने भी थोड़ा सलाह दिया. हमारी मैडम है विनीता ताई, उन्होंने भी सपोर्ट किया. बाकी सभी लोगों ने सपोर्ट किया एक दूसरे को और ये बढ़ता गया. हम लोग 500 से स्टार्ट किए, 500 रुपए से स्टार्ट किए और धीरे 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 सबके घर में प्रॉब्लम्स होते थे, कभी उनके घर में कभी उनके घर में. लेकिन बचत गट के माध्यम से हम लोगों ने थोड़ा थोड़ा पैसा लिया, थोड़ा थोड़ा बिना ब्याज का हम लोग एक दूसरे से चुकाते थे. हमारा अपना खुद का बैंक बन गया. उसके बाद से धीरे धीरे एक दिमाग में प्रश्न हुआ कि हम लोग एक बिजनेस स्टार्ट करते हैं. बिजनेस स्टार्ट करने के बाद से ऐसा हुआ कि ये पैड का बिजनेस स्टार्ट हुआ हमारा. फिर धीरे 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 बढ़ता गया. उसके बाद से चंद्रकांत दादा पाटिल ने हम लोगों को भी वो सपोर्ट किया कि हमारी तरफ से कुछ पैसे आप लोग यूज करिए और मंथली आप रिटर्न करिए, बिना ब्याज का हमारा है. तो हम लोग कैसा है ना, बाकी का भी काम करके, घर का भी काम करके और बाहर का अगर हमारा कुछ काम होता है, घर काम होता है, झाड़ू बर्तन, कुछ भी खाना बनाने का काम होता है, सिलाई का काम होता है, वो करने के बावजूद भी हम लोग 2 से 3 घंटा इसका समय निकालते हैं, जिससे हमारा बिजनेस थोड़ा आगे बढ़ रहा है, ऐसे पीछे नहीं घटा. और मेरा तो सिलाई का बिजनेस है, मेरा शॉप है, छोटा सा शॉप है. मैं तो बहुत ही लोगों को प्रचार करती हूँ मेरे पास, क्योंकि लेडीज कस्टमर ही ज्यादा रहती हैं. उनको हमने एक एक पैड देना स्टार्ट किया, जो कि आज के टाइम में भी वो हमसे पैड मांगते हैं. ये वाकई में ये बहुत ही अच्छा पैड है, बहुत ही अच्छा यूज किया हुआ. हम लोग, हमारी बेटी यूज करती है, मैं खुद, बाकी हमारे रिलेशन में भी हमने बागियों को भी दिया. दूर दूर से भी ये पैड हमारे पास से ये मंगवाते हैं, पार्सल हम लोग देते हैं. हाँ, और बहुत ही अच्छा चल रहा है, जो कि चंद्रकांत दादा पाटिल के सपोर्ट से हुआ है. उन्होंने हमें बहुत सपोर्ट किया है, क्योंकि हम अपने पैसे से नहीं, क्योंकि अपना पैसा यूज ही नहीं कर पाते, क्योंकि घर के कामों की वजह से हमारे पास पैसा बचना मुश्किल होता है. उन्होंने बहुत ही सपोर्ट किया है. फिर भी थोड़ा सबके पास आ रहा है, कोई दिक्कत नहीं हमें. और आगे भी हम चाहेंगे कि वो हमें सपोर्ट करें, फुल सपोर्ट करें, ताकि हम और ऊंचाई तक बढ़ सके. धन्यवाद. उसके बारे में हम तो चाहेंगे कि वो सच में बहुत अच्छा काम कर रहे हैं, उनको अच्छी से अच्छी तरक्की मिले और ऊपर तक जाएं, वो बहुत ही ऊपर तक जाएं. हाँ, और हम भी उनको फुल सपोर्ट करेंगे. ऐसा नहीं वो हमें सपोर्ट कर रहे तो हम पीछे हट जाएंगे. हम भी अपनी तरफ से सारी महिलाएं उनको सपोर्ट करेंगे, जो हमसे बनता है. हॅलो, मी सद्गुरू महिला बचत गटातली राणी झिरपे आहे.
तर आमचा एक छोटा बिझनेस होता सॅनिटरी पॅडचा कोरोनाच्या अगोदर. तर त्या दोघी करत होत्या आमच्या गटामधल्या. मग तो परत कोरोनानंतर तो बंद पडला. मग नंतर बंद पडल्याच्या नंतर तो आम्हाला चालू करायचा होता. मग परत आम्हाला ते धनंजय सर, भिंगारे मॅडमनी धनंजय सरांचा नंबर दिला. मग त्यांनी आम्हाला खूप चांगलं गायडन्स केलं. परत नाही का सगळ्यांनी त्यांनी सपोर्ट केला की ह्या मालीतून घ्या, हे करा, तसं करा. मग त्यांनी परत आम्हाला दादांच्या मार्फत त्यांनी परत आम्हाला एक रक्कम दिली. आम्ही त्यातनं आमचा बिझनेस स्टार्ट केला. आणि आमच्या गटामध्ये सगळ्या महिला ज्या आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. कोण घरकाम करतं, कोण टेलरिंग करतं. तर तो बिझनेस बघून आम्ही हा बिझनेस स्टार्ट केला. मग आता तो चांगला व्यवस्थित चालू आहे. आम्हाला खूप चांगली मदत केली चंद्रकांत पाट दादांनी. तर आम्हाला अशीच त्यांनी मदत करावी ही आमची इच्छा आहे. आणि खूप छान पण त्यांनी गायडन्स केला आम्हाला की हे बिझनेससाठी. हां, आमच्याबरोबर बाकीच्या नाही महिलांना मदत केली त्यांनी. आणि वेळेवर त्यांनी सगळं आम्हाला जे जे काही लागत होतं ते त्यांच्या सहकार्यांनी आम्हाला ते पुरवलं. धनंजय सर, पार्थ सर जे होते ते आम्हाला वेळोवेळी त्यांनी मदत केली. पैशाचीच नाही तर सगळे जे जे आम्हाला लागते, समजा माल आणायचा, कुठून काय करायचंय, ते पण आम्हाला त्यांनी ते गायडन्स केलं आम्हाला. तर मी खूप आभारी आहे त्यांची, चंद्रकांत दादांची आणि त्यांच्या सहकार्यांची. आम्हाला त्यांनी अशीच वेळोवेळी मदत करावी. हां, तर आम्ही जो कोरोनाच्या अगोदर आम्ही जो बिझनेस दोघीमध्ये चालू होता ग्रुपमध्ये, तर त्या दोघी करत होत्या. त्या लांब जात होत्या, नगरला वगैरे, बाहेर कुठंही, मुंबईला वगैरे लांब लांब जात होत्या. त्यावेळेस त्यांचा बिझनेस 10 ते 15 हजारापर्यंत होत होता. आणि मग नंतर ते बंद पडला. पण चांगला प्रतिसाद होता, चांगल्या महिला पण घेत होत्या. मग तेच आमच्या मनात आलं की तो अजून वाढवावा. मग आम्ही आमच्या 15 जणीमध्ये ग्रुपमध्ये तो चालू केला. मग तो आता खूप व्यवस्थित चालू आहे आणि सगळ्या करत पण आहेत. आता तर तसं व्यवस्थित चालू आहे. पण असंच की त्या सेल होता ना. हा, आता आम्ही जे सेल करतोय ते वस्ती पातळीवर जातोय, तो सेल करतोय. आणि घरगुती पण ज्या महिला आहेत आमच्या कॉन्टॅक्टमध्ये त्या आम्हाला फोन करून तो घेतात. आणि त्यांना व्यवस्थित ते पॅड आवडलं पण आहे. आता तर सध्याला बानेर बालेवाडीमध्ये पण आहे, पण ह्या नगरला वगैरे जातात ह्या दोघी जणी. आम्ही जेवढ्या आहेत गटामध्ये तर आम्ही ते इथंच बानेर बालेवाडीमध्येच करतो. हां, म्हणजे आम्ही एका शाळेमध्ये गेलो होतो डेमोसाठी. तर तिथं आम्ही कुठल्या शाळेत, भारतीय विद्यापीठमध्ये गेलो होतो. तर आम्ही तिथं डेमो दिला. 8वी ते 9वीच्या विद्यार्थिनी होत्या. तर त्यांना डेमो दिले आणि 4 पॅडचे पॅकेट आम्ही त्यांना फ्रीमध्ये वाटले होते. असं. हो, चांगले होत्या, प्रतिसाद चांगला होता. पण शाळेमध्ये कसं होतं, फ्रीच वाटप असतं ना, आणि त्यांना फ्री पाहिजे असतं. पण आमचा हा बिझनेस असल्यामुळे आम्ही काही फ्री वाटू शकत नाही. त्यामुळे मग आम्ही हे असं बाहेरच विकतो. आणि तर तिथं जिथं शाळेत मुलींना वाटलं तर त्या मुलींनी आम्हाला कॉन्टॅक्ट पण केला की ते आम्हाला पाहिजे, खूप चांगले तुमचं पॅड म्हणून. तर त्यांना ते आवडलं होतं. पण आता आजूबाजूच्या ज्यांना जे माहीत झाले ते सगळं आम्हालाच कॉल करतात आणि आमच्याकडनंच घेतात व्यवसायाचा. हां, चालेल. हो, त्यांनी मदत केल्यामुळे आम्हाला नाही का माहीत पण पडलं कुठं काय असतं, कसं विकायचं, कसा सेल करायचा. पण माझी अजून एक दादांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला हा बिझनेस अजून वरती नेण्यासाठी मदत करावी, की त्यांनी आम्हाला अजून गायडन्स करावं. काय काय त्यांच्या मार्फत त्या कोथरूड एरियामध्ये हे आम्हाला विकण्यासाठी, माल आमचा तिथं पोहोचण्यासाठी का त्यांनी काहीतरी मदत करावी. दादा ने जिसके पास मान लीजिए पैसे नहीं है, 30 रुपए भी 40 रुपए भी, बहुत गरीब इंसान है जो ऐसा सोचता है कि क्या लेना है, लेकिन वो सोसाइटियों में काम करने के लिए जाते हैं. दादा ने इतना अच्छा सपोर्ट किया है कि हर सोसाइटी में, अच्छी सोसाइटी में उन्होंने मशीन डाला है और 1 रुपए डालिए और 1 पैड निकल आता है. अब इससे अच्छी बात क्या हो सकती, बताइए. उनके सपोर्ट से आज औरतें कपड़ा यूज नहीं कर रही जो गंदा होता है, एकदम गंदा, जिससे अनेक प्रकार की बीमारियां स्टार्ट होती है. कहां तक वो बीमारी चली जाती. अब उनसे अच्छा ये है कि 1 रुपए में आपको 1 पैड मिल रहा है, उससे अच्छी क्या बात हो सकती है, बताइए.
बोलायचं? बोला तुम्ही आता. दादांनी महिलांसाठी खूप काही केलेलं आहे. आमच्यासाठी तर केलेलं आहेच, पण इतरांसाठीही करतात ते. परत त्यांचे महिलांसाठी ते स्टॉल पण असतात. आम्हाला सांगत असतात ते की इथं तुम्ही स्टॉल लावा, ते लावा. परत खाद्यपदार्थांचे स्टॉल असतात. परत त्यांचे ते गहू तांदूळ वगैरे पण कमी पैशामध्ये असतात. ते महिलांसाठी भरपूर करत असतात. बस. दिवाळीचा पूर्ण फराळ ते आम्हाला एक फराळ 100 रुपये किलोनी असा देतात जी ते आपल्याला. आणि फराळ पण इतका छान असतो, व्यवस्थित असतो, म्हणजे चांगलाच केलेला, चविष्ट पण असतो. आम्ही घेतलेला आहे तिथून आणि गेलेल्या दिवाळीला खूप लोकांनी त्यांचा लाभ घेतला. हो, आणि ह्या वर्षी पण आता ठेवू अशी इच्छा आहे, घेऊ आम्ही सगळी. काय सांगू, राजू का बोला माझ्याशी बोलता असं म्हणा. कसं वाटतं तुम्हाला? बोल की. कसं वाटतं सोनाली? छान वाटतं. म्हणजे माझं नाव सिंधू विठ्ठल कळमकर आणि मी माझ्या सहकारी महिलांच्या बरोबर बचत गटामध्ये काम करते. दादांच्या विषयी खूप माहिती असते. खूप चांगलं कार्य करतात ते. आणि आमचं हो तुमचा वेळ पण जाते, तर त्याबद्दल तुमची काय म्हणणं? हो, आम्हाला छान वाटतं काम करायला. काम करतो आम्ही, सगळ्या महिला मिळून काम करतो आणि छान वाटतं करायला पण. गप्पे मारते मारते काम पुढील वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांच्या त्यांना खूप शुभेच्छा. आणि नेक्स्ट टाइम पण ते आमदार तेच होत अशी सगळ्यांची आमची अपेक्षा. हा, इकडे बघायचं, मी त्यांच्याकडे बघते. आमदार चंद्रकांत दादा आमदार हे म्हणून योग्य येतं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आणि आमची सगळ्यांची पण इच्छा आहे की नंतर आणि नेक्स्ट टाइम तेच आमदार व्हावं. मी संगीता कळमकर, सद्गुरू महिला बचत गटातर्फे बोलते. चंद्रकांत दादा पाटलांचं खूप सहकार्य आहे. प्रत्येक बचत गटाला त्यांनी मदत केलेली आहे आणि सगळ्यांचे बचत गट व्यवस्थित चाललेले आहेत. अगदी गरीबातले गरीब बचत गट असणारे आता सध्या चांगले कार्य करत आहेत आणि खूप कार्यक्रम ठेवतात. त्यांच्या कार्यक्रमाला खूप सपोर्ट पण होतोय. आम्ही रात्री एक दांडियाचा कार्यक्रम ठेवला, तिथं सगळे गेलो होतो. खूप भरपूर बोलले थोडंसं. कसं आहे, आम्ही दोघी सोडलो तर या सगळ्या म्हणजे बाहेरून आलेल्या आहेत, काही आहेत गावाल्या, पण सगळ्यांच्या हाताला काम मिळालंय. बाकीची कामं करून ह्याच्यातून पण त्यांना 2 पैसे मिळतात. हा, आणि आम्ही फक्त सपोर्ट करतो, म्हणजे आम्हाला करायला पाहिजे असं काही नाही, पण यांच्यासाठी पण आम्ही सहभाग घेतलेला आहे याच्यात आणि चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि मस्त करतो. हो, आणि दादांचं काम खूप चांगलं आहे. गेल्या वर्षी आम्ही पण फराळाचं नेलं, घरी केलं होतं तरी आम्ही दोघींनी जाऊन गरज नसताना घेऊन आलो. खूप छान होता. आणि म्हणजे सर्वांसाठी चांगलं आहे. आता ह्या महिलांना काय घरी करता येत नाहीये, पण त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. 100 रुपये किलोने काहीच भेटत नाहीये. त्यांच्यासाठी 100 रुपये किलोने 5 का 4 पदार्थ होते मला वाटतं ना. आणि त्यांनी 4 ट्रिपा काढल्या होत्या आमच्या. डबल म्हटलं तरी महिला जाऊन आल्या प्रत्येक ठिकाणी फ्रीमध्ये. छान वाटलं सगळ्यांना. चांगलं कार्य आहे त्यांचं. त्यांना आमचा सपोर्ट आहे. त्यांनीच परत आमदार व्हावे अशी इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव भारती गणेश सोनटक्के. मी सद्गुरू महिला बचत गटातली सदस्य. आम्ही एक छोटासा बिझनेस चालू केला आहे, पण ते बिझनेस चालू करण्यासाठी आम्हाला चंद्रकांत पाटील दादा यांनी खूप मदत केली. त्यांचं सुरुवातीला तर मी त्यांचं मनपूर्वक आमच्या गटाच्या तर्फे आभार मानते. आमचा सॅनिटायझर पॅड द्या प्लीज. हा आमचा पॅड आहे, सॅनिटायझर पॅड. तो 40 रुपयाला मिळतो, पण खूप छान आहे. माझी एक विनंती आहे आमच्या सगळं सद्गुरू महिला बचत गटांची, की सर्व माता भगिनींनी हे प्लीज एकदा वापरून बघा.
तुम्हाला वापरल्यानंतर म्हणजे कळण, आम्ही आता डेमो देत नाहीयेत, पण तुम्हाला वापरल्यानंतर कळण आमचा पॅड कसा आहे. तर आम्ही जेवढ्या महिलांना दिला त्यांचा प्रतिसाद एवढा छान आहे की त्यांना खूप पॅड आवडलाय तो. पण आम्हाला नेमकं डेमो कुठं द्यायचा आहे काय एवढं कळत नाहीये. म्हणजे काही काही ठिकाणी आम्ही दिलेला आहे, छोट्या वस्तीमध्ये किंवा एखाद्या चाळीमध्ये, आणि जे मोठ्या सोसायटीमध्ये त्यामध्ये आम्ही डेमो दिलेला नाही. त्यांना म्हणजे त्यांचं कसं आहे मेडिकलमधलेच ते यूज करतात. हां, आणि आता हे आम्ही छोटासा बिझनेस करतो, त्यांना बिलकुल विश्वास येत नाही की हा पॅड कसा असेल काय. त्यांना जास्त की जे जाहिरात करतात की त्याच्यावर जास्त विश्वास असतो की नाही हेच चांगलं आहे, आमच्याकडनं कुणी घेत नाहीये. म्हणजे आम्ही जेवढ्या वस्तीवर हे केलंय का डेमो दिलाय तेवढ्यांना तो खूप आवडलाय. आणि अजून बोलू वाटत नाही मला. नमस्कार, मैं मंजू वर्मा सदगुरु महिला बचत गट से। दादा ने हम लोगों को बहुत सपोर्ट किया है और सभी बचत गटों को बहुत सपोर्ट किया है। ऐसे दादा हम लोगों को सपोर्ट करते रहे और हम लोगों को आगे बढ़ाते रहे। दादा का बहुत बहुत धन्यवाद। माहिती आहे ना कसं
शिवाय आपण किड्सला सुद्धा आपण देणार आहोत. बेस्ट किड्स डान्सर साठी सुद्धा आज आहे, म्हणजे मुलांसाठी सर्वांसाठी सर्वांनी ऐकायचं आणि आपण सर्वांनी पॉझिटिव्हच व्हायचंय आज या कार्यक्रमात, कारण आजचा हा कार्यक्रम संपूर्ण सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं स्टेजवर आणि सर्व कुपन मध्ये आपलं कुपन जमा करायचं आहे. आपल्या नावाचं, आपलं नाव आणि मोबाईल नंबर आपण ते कुपन मध्ये मेन्शन करून आपला बॅनर मधला हा सुप्रसिद्ध असा हा ग्रुप महिषासूर स्तोत्र आपल्या सर्वांसाठी खास इथे भरपूर ग्रुपचं सुद्धा इथे नियोजन केलेलं आहे आणि आज खास या कार्यक्रमासाठी, या जल्लोष कार्यक्रमासाठी इथे खऱ्या अर्थाने इथे येणार आहेत. आपण त्यांचे सुद्धा आपण वाट पाहत आहोत. थोड्याच वेळात सर्व ग्रुप इथे सर्व हजर होणार आहेत. नागरिकांसाठी हा सुंदर असा हा कार्यक्रम इथे जल्लोषचा कार्यक्रम इथे होत आहे. चला सर्वांनी पार्टिसिपेट व्हायचं.
कोणीतरी. वाचवा. तुम्ही कोण वाचवा मला. थोडं लांब व्हा, थोडं लांब व्हा, वाचवा. आहे का कोणी? कोणी नाही येणार वाचवायला. इथं सगळे आंधळे पहिले आहेत. तुझ्यावर अत्याचार करून तुला मारून जरी टाकला ना तरी कोणीच काय करणार नाही. जोपर्यंत खबर ताजी आहे सगळी आपली गत करणार. सोशल मीडियावर पोस्ट करतील, मेणबत्त्या लावतील आणि वातावरण शांत झालं की सगळं विसरून जातील. ही शिक्षा आहे का? लाज वाटते आम्हाला स्त्री असल्याची. कित्तूरची राणी चेन्नम्मा, बेगम हजरत महल, राणी दुर्गावती, अहिल्याबाई होळकर, राणी ताराबाई,
नाही तर नाहीतर काय? हा काय नाहीतर? मी मारेन तुला. तू मारणार मला? अग ती झाशीची राणी होती. तू कोण आहेस? मी तू स्त्री आहेस. निसर्गाचा आरंभ तू, अंत तूच आहेस. ही माझी ऊर्जा जागृत करून देणारे काही अर्थ नाही. जर या घोषणा द्यायच्या असतील पाहिजे स्वराज्य, यासाठी आम्ही स्वराज्य घडवलं होतं. या स्वराज्याचं स्वप्न माझे जाऊन मी पाहिलं होतं. आज आमच्या मावळ्यांनी वाहिलेलं रक्त व्यर्थ गेलं. तलवार सोपवली होती. आज तेच तलवार आई भवानीला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी परत करावी लागली. आई भवानी म्हणजे फक्त मंदिरातील मूर्ती नव्हे, तर या चिमुकलीमध्ये, या मातेमध्ये, या भगिनींमध्ये, या प्रत्येक स्त्रीमध्ये ही आई भवानी पडलाय. आशा बाळगतो हे स्वराज्य राखण्यात येतो. या बाद आहे आणि इथे पहिलंच आहे लकी ड्रॉ आलेला आहे. या बाद आहे. जर जोरदार टाळ्या उद्या. आजच्या कार्यक्रमाचा, या जल्लोषयुक्त कार्यक्रमाचा हे पहिलं गिफ्ट. चला बाजूला आपण जे उभे राहिलेले आहेत, आपण सुद्धा पार्टिसिपेट असे इकडे भरपूर जागा आहे, ग्रुप बनवू शकतात. स्टेजच्या समोर आपले सगळे जेस बसलेले आहेत. आपल्याला सगळे चॉईस करणार आहेत. त्याची सर्वांनी नोंद घ्यायची, त्याच्यातनं आपण चॉईस होणार आहे. क्या किया सैया साहिल, ओ तू देंगे क्या किया सैया
चला सर्वांनी डान्स साठी यायचंय, कारण आता जज आपल्यामध्ये भेटणार आहे. आज इथे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत, आपले सर्वांचे चॉईस होणार आहे. त्याच्यामुळे आपण जल्ले सुद्धा डान्स करायचा आहे, कारण आता परीक्षक फिरणार आहेत, त्याच्यात आपल्याला चॉईस करणार आहेत परीक्षक. सर्वांनी डान्स करायचा आहे, जल्लोष डान्स करायचा आहे. परीक्षक आपल्यामध्ये फिरत आहेत, आपल्याला चॉईस करणार आहे. अर्ध्या तासाचा हा राऊंड राहणार आहे आज आपल्यासाठी. याच्यामध्ये जास्त जल्लोष सुद्धा आपण डान्स करायचा आहे, कारण आपलं परीक्षक आपल्या सर्वांचे लाडके माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील खास यांनी खास आपल्यासाठी हा सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच श्रीनाथ सोशल फाउंडेशन बाणेर आयोजित त्याचे अध्यक्ष सन्माननीय गणेशभाऊ कळमकर कार्यक्रमाचं गणेशभाऊ कळमकर आपलं सुद्धा आपल्या सर्वांमध्ये फार लक्ष असतं आणि संस्कृतीसाठी सांस्कृतिक विषयासाठी
करायचा आहे. हा राऊंड अर्धा तासाचा राहणार आहे आणि आपल्या आणि या कब आएगी तू आए रुस्र मस्तानी कब आएगी तू बीत जाए जिंदगानी कब आएगी तू चलिया तू चलिया विनोद कांबळे ग्रुप हा सुंदर असा पुण्यातील सुप्रसिद्ध असा हा ग्रुप इथे परफॉर्म करणार आहे. त्याचे सर्वांनी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा महामंत्री श्री प्रल्हादजी सायकर यांचं सहर्ष स्वागत. अंबारे आओ जगदंबारे पधारो रमवा जुळचे बाळ करा माळी रे रमवाने आवो रातलडी मानिसऱ्याच्या रसवा साईडला डान्स सुद्धा करायचा. आताच आपल्यासाठी सुंदर आयोजन नियोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांचे लाडके सर्वांनी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज खास आपल्यासाठी 2 दिवसासाठी हा कार्यक्रम आपण आयोजन केलेलं आहे. सुप्रसिद्ध हा ग्रुप विनोद कांबळे त्यांना सुद्धा हा डान्स करण्याचा मोह आवडलेला नाही. भाजपा कोथरूड विधानसभेचा उत्तर मंडळ सचिव सन्माननीय निकेताबाई माठारे, भाजपा युती मोर्चाचे उत्तर मंडळ कोथरूड अध्यक्ष जागृतीताई विचारे, सन्माननीय वैशालताई कमासदार, भाजपा कोथरूड विधानसभेचा उत्तर मंडळ उपाध्यक्ष कल्याणीताई टोकेकर, तसेच भाजपा कोथरूड विधानसभेचे उत्तर मंडळचे उपाध्यक्ष सन्माननीय करणबाबूचा जल्लोषयुक्त कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या सहकारी नेते होत आहे.
पुरस्कार मुंबई संस्थांचे अध्यक्ष शिवजीराव चंद्रशेखर प्रसाद घ्या ताई, घ्या प्रसाद घ्या, चला चला पुढे घ्या प्रसाद घ्या, प्रसाद घ्या, प्रसाद घ्या. मोबाईल मागे चला पुढे चला साहेब, मोबाईल मागे
मंडळाकडे करण्यात यावी. आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील लवकरात लवकर करायचे आहे. आता येत्या थोड्याच वेळात वटवृक्ष स्वामी समर्थ भजनी मंडळ यांचं भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्वांनी भजनाकरता उपस्थित राहावे आणि कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर आपल्या इथे चादरी हे करून घ्यायच्या. कलर पेटी पेन्सिल घेऊन यायचे. पेपर तुम्हाला इथंच मंडळातर्फे दिला जाईल. संपलं बरं का काढ. बरं ठीक आहे. त्यांना विचारू जागा आहे काय हे तुला सगळं दिलंय यातलं कालचं